बुलढाणा केस गळती आणि नख गळती प्रकरणात आता पंजाब आणि हरियाणा येथून स्थानिक रेशन दुकानामधून पुरवल्या जाणाऱ्या गव्हात आढळणाऱ्या उच्च सेलेनियम घटकाशी संबंधित असल्याचा संशय असून मंगळवारी शासनाच्या पथकानं शासकीय गोडाऊनमध्ये पोहोचून रेशनच्या गव्हाचे नमुने सील करून ताब्यात घेतले। डिसेंबर 2024 ते यावर्षी आतापर्यंत बुलढाण्यातील 18 गावांमध्ये 500 व्यक्तींमध्ये अचानक केस गळणे किंवा ॲक्यूट ऑनसेट ॲलोपेशिया टोटालिसची प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले। दरम्यान आता याच गावांमधील काही रुग्णांच्या हातापायातील नख गळू लागली आहेत। हा आकडा आता 52 पर्यंत पोहोचला आहे। त्यामुळे आता प्रशासन खळबळून जागं झालं असून सकाळपासून दिल्ली व मुंबई येथील आरोग्य पथक बाधित गावामध्ये पोहोचले आहेत। दरम्यान एका पथकानं रेशनच्या गव्हाचे वितरण होणाऱ्या गोडाऊनमध्ये भेट देऊन तेथील नमुने ताब्यात घेतले। केंद्र शासनाने एक टीम गठीत केली आहे, ज्याच्यामध्ये 9 लोकांचा समावेश आहे। त्याचं टीम लीडर आहे ॲडिशनल डायरेक्टर नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल। ते आत्ताच आपल्या मीडियाशी बोललेले आहेत। वेगळ्या डिपार्टमेंटची मंडळी आहे, जलसंधारणचे लोक आहेत, ॲग्रिकल्चरचे एक्सपर्ट्स आहेत, फूड काउन्सिलचे आहेत, FSSAIची पण मंडळी आहे। हे सगळे मंडळी आज जिल्ह्यामध्ये आहे। मिनिस्टर साहेबांकडे पहिले केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव साहेबांकडे पहिले ब्रीफिंग झाली। त्यानंतर आज आपण बोंडगावमध्ये इथं प्रथम भेटतो आहेत। पेशंटच्या सॅम्पलचा विषय जर म्हणाल तर टीम आलेली आहे नख गळतीमुळे, तर नखांचे सॅम्पल बेसिकली घेतले जातील आणि युरिनचे सॅम्पल घेतले जातील। आपली जी डिसेंबर जानेवारीमध्ये केस गळतीचं प्रकरण होतं ते ज्यानं कशानं झालं होतं, जे एम्स नागपूरने रिपोर्ट दिला आहे की सेलेनियममुळं झालं आहे, तर ते सेलेनियम आता क्रॉनिकली एक्सक्रीट होतं आहे बॉडीतून। त्याचा हा शेवटचा परिणाम आहे। त्याच्याच कन्फर्मेशनसाठी टीम आली आहे आणि आपण हे बघणार आहोत की खरंच आता सेलेनियम बॉडीमधलं संपलं आहे का किंवा अजून पण एक्सपोजर होतो आहे का, त्यासाठी या टीम आलेल्या आहेत।